आमदार आणि खासदारांच्या फोडाफोडीवरून राज ठाकरेंनी विखारी टीका केली आहे। बाजारात देहविक्रीसाठी तयार असले की ग्राहक मिळतातच असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा राज ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच। फोडाफोडीवरून मनसे अध्यक्षांनी संताप व्यक्त केला। नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंनी फोडले। त्यानंतर सचिन अहिरांनी सुद्धा ठाकरेंची साथ सोडली। त्यावरून राज ठाकरेंनी विखारी टीका केली आहे। फुटलेल्या आमदार खासदारांची तुलना राज ठाकरेंनी देहविक्रीशी केली आहे। काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकले जाणाऱ्यांचा आहे, हो की नाही? आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच। ते घाणेरडं चालू आहे मुळात। हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा। हे असं बोलणं, शिव्या शाप, आता तिकडे त्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या इकडे संजय राऊत एक कमी होते की काय? आता जर का राज ठाकरे अशी भाषा बोलायला लागले तर खरोखरच मला असं वाटतं की आपोआपच या पक्षांना कुलूप लागेल। वैफल्यग्रस्त परिस्थितीत काही लोक भाष्य करतात। काल देखील या सभागृहात अनेक लोकांनी या सभागृहाच्या बाहेर विखुरलेल्या बुद्धीमध्ये ते दिसले। त्यामुळे मला वाटतं की जे होत आहे ते कोणी त्यांना जबरदस्ती करत नाही आहे। तर प्रत्येक जण, प्रत्येक नेता हा 3-3, 4-4 टर्म नेतृत्व केलेला नेता आहे। तो जर त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांचं नेतृत्वच जर फेल होत असेल, वैफल्यग्रस्त होत असेल, कार्यकर्त्यांना वेळ देणार नसेल आणि कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणार असेल तर नेतृत्वाला त्याचा विचार करायला पाहिजे। माझा आजचा विषय विषारी सापांविषयी आहे। बिनविषारी आणि फुसकरणांविषयी नाही मी बोलणं त्याच्यावरती टाळतो। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत जी फोडाफोडी सुरू केली त्यामागे अमित शहा असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यामागे राज ठाकरेंचे 2 तर्क आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतले 6 खासदार भाजपात न जाता शिंदेंच्या शिवसेनेत का गेलेत आणि ममता दिदींच्या तृणमूलचे 20 खासदार फुटले आणि भाजपात न जाता NCPI या अगदी छोट्या पक्षात का गेलेत असे सवाल त्यांनी उपस्थित केले। 2029च्या पंतप्रधान पदाची अमित शहा तयारी करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय। हे कोणासाठी सुरू आहे, कोण करते याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहांचं राजकारण सुरू आहे। मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का? आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती तर मला हे बाहेरून मला लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील। आणि दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे त्यातला कोणी सपोर्ट करणार नाही। जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय, हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी पत्त्याचा, तसा हा उलटा आहे। त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे। तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे, कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून आहे। त्यावेळेला तुम्ही समोरचे ज्यावेळेला विरोधक संपवता त्यावेळेला विरोधक हे तुमच्या दुश्मन तुमच्यातच तयार होतात। ते चित्र आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सर्व ठिकाणी तुम्हाला दिसेल। राज ठाकरेंना फोडाफोडी मागे अमित शहा वाटतात, तर आदित्य ठाकरेंनी ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हटलंय। शिंदेंच्या माध्यमातून सुरू असलेलं ऑपरेशन देवेंद्र महाराष्ट्रच नाही तर देशासाठी घातक असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली। जे ऑपरेशन देवेंद्र चालू आहे महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्रालाच काय देशाला खूप धोकादायक आहे। कारण जी काही एक राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आपल्या राज्यामध्ये, तुम्ही पहा, तोडफोड असेल, पैसे देऊन आमदार विकत घेणं असेल, निर्लज्जपणे ह्या आज बॅनरवर उद्या त्या बॅनरवर माझ्यासोबतच तुमच्यासोबत, हा जो काही निर्लज्जपणा चालला, ही जी काही चोरी चालली आहे, किती राजकारण करायचं, काय त्याला पातळी आहे की नाही, किती खालती जायचं त्याला काही पातळी आहे की नाही? सध्या निवडणुकांना 3 वर्ष बाकी आहेत। विधानसभेत महायुती 230 आमदारांच्या संख्याबळासह भक्कम आहे।
पण 2024च्या लोकसभेत महायुतीला जबर फटका बसला. त्याचीच तयारी आतापासून सुरू आहे. गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.